ना सी फूड पण मिळेल स्टार मॉलमध्ये, बघू शकता. समर कलेक्शन आलेलं आहे. मस्त व्हाईट आहे फ्रॉक. व्हाईट छान आहे. पहिले मी अशी खूप घ्यायची का, तर बघू शकता इथे बघू शकता फ्रेश फ्रूट असतात. आंबे ह्यावेळेस खूप छान क्वालिटी आलेली कपड्यांमध्ये, बघू शकता झुडिओला. आज दोन्ही याच्यात मातीची भांडी वापरली आहे. भातासाठी हे भांडं वापरलेलं आहे आणि चिकन करण्यासाठी हे पण मातीचंच भांडं आहे आणि जुनं आहे. ते आता मी आणलेली सोमवारी आणि मस्त आणि वाटते तुम्हाला. वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज ना थोडी लेट उठली. आज सुट्टीला विहानला म्हणून थोडीशी, कारण रोज सकाळी उठावं लागतं 6ला आणि टिफिन करावा लागतो. तर आज मी उठलेली आहे 8:30 पावणे 9ला उठली. खूप उशीर झाला. तर तेच शेजारी आवाज देत होते मला शेजारच्या बिल्डिंगमधून पापडाचं पीठ घेण्यासाठी. मला खूप आवाज येत होता. तेव्हा म्हटलं कोण आवाज देतं, तेव्हा मी जाग आली मला. आणि मग शेजारच्या आहे ना, म्हणजे माझ्या ओळखीचीच आहे, तर त्यांनी पापडाचं पीठ दिलं. ते पण नागलीचं, मस्त नागलीचे पापड करत होते, बघू शकता इथे. आणि तुम्हाला दाखवते पण मस्त करता येत्या. आणि आम्हाला कसं यावेळेस करता येणार नाही, दादा नाही म्हणून मग करता येणार नाही. तर करतो आम्ही, आईन मी करतो, दोघी जणी असं तरी करतो आम्ही. वैभव असा थोडी मदतीला. तुम्हाला दाखवते ते करता येते. खूप पसारा पडला, पुसावं लागत पुढची. तर बघू शकता इथं पापड करता येईल त्यांना दिलं. ऊन पण भरपूर आहे. तर मस्त ना चहा वगैरे पिऊन झाला. आणि ना आता मी जे हरभरे कालचे हे गावरान हरभरे आहे, ब्लॅक चना, बघू शकता. तर म्हटलं ते शिजत टाकते. याच्यामध्ये मी ना तेजपत्ते टाकले 2. आणि त्याच्यात मी आता वेगळ्या पद्धतीने असं शिजवणार आहे, खूप भारी लागतात. तर त्याच्यात मी ब्लॅक पेपर टाकणार 2-3 नाही, जास्त टाकणार थोडंसं. काळी मिरी आणि लवंग पण 4-5 टाकायची. आणि हिमालयन रॉक सॉल्ट ते पण टाकते. ते पण टाकते. आणि एक ना दालचिनीचा तुकडा टाकते. काय उठली तू? पाणी तुझी बॉटल तिकडे असेल बघ बेडकडे. आणि मस्त हे लसूण आहे ना, त्याच्या पाकळ्या टाकायच्या आहे. शिजत आधी आता हे पाकळ्या आहे ना, कवर नाही काढायचं, जस्ट फक्त पाकळ्या मोकळ्या करून मोठे मोठे पाकळ्या आहे ना त्या टाकायच्या. फक्त छोटी छोटी टाकायचं. त्याची मस्त चण्याची करी करणार, काय म्हणतात चना मसाला असं टाईप करणार. बाकीची मी अशीच बाउलमध्ये खाणार आहे. मी पोळी नाही खाणार, म्हणून त्याच्यासाठी मी ही अशी तयारी करते. आणि त्याच्या अर्ध्या चण्याची मी मस्त मसाला, काय म्हणतात आपलं चना मसाला तयार करणार वैभव त्यांच्यासाठी. आणि चपात्या करणार. तर
कारण हे ना नागलीचं पीठ पण एवढं, तर ते नंतर आता वैभव आली ना परत मी वाफून घेईल आणि मस्त लसणाची चटणी करणार. तर बघू शकता एवढा लसूण असा थोडासा म्हणजे सोलला नाहीये, फक्त वरचं काढून घेतलेला आहे. तर तो टाकायचा आहे डायरेक्ट याच्यामध्ये शिजण्यासाठी. खूप मस्त लागतो. आता कमी गॅसवर 3-4 शिट्ट्या होऊ देणार, मस्त शिजू देणार आणि त्याच्यानंतर मग आपला चना मसाला वगैरे रेडी करते. तर इथे मस्त पोळ्या पण करून घेतलेल्या आहे आणि याच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि 1 शिट्टी होऊ देणार आणि मस्त माझ्यासाठी काढून घेणार साईडला बाउल मध्ये. त्याच्यात मिरची, टोमॅटो, कांदा असं कोथिंबीर टाकून मस्त खाणार आणि बाकीच्या याची मी चना मसाला करणार. तर मसाल्याची तयारी करून घेते. तर इथे चपात्या झालेल्या आहे. तर मसाल्याला टोमॅटो, कांदा मस्त बारीक करून फ्राय करून घेते आणि मसाला तयार करून घेते. त्याच्यानंतर मग दाखवते. तर मी इथे ना मसाला ठेवलेला आहे आपला म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण, जिरे, हळद टाकून मस्त मसाला भाजते मी. थोडासा भाजणार, जास्त नाही. आणि इथे आपले चणे पण मस्त शिजलेले आहे. बघू शकता असे पीठ होऊन जात आहे या पद्धतीचं. तर आता मला ना खाण्यासाठी काढून ठेवते या पातेल्यामध्ये. यातला काम करेल एवढे आहे ना, तर बघू शकता एवढे काढलेले आहे. त्यात लसूण पण आहे मोठा मोठा शिजलेला. तर खूप छान सॅलड होतं. त्यानंतर तुम्हाला दाखवते कसं करतात. आता पटापट ना मी मसाला तयार करून घेते. शिजलेला आहे, गॅस ऑफ करते आणि मिक्सरमध्ये बारीक करून लगेच चना मसाला तयार करते. तर बघू शकता असा मसाला तयार झालेला आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, जिरे आणि हळद. तर आता फक्त फोडणी द्यायची. आपलं लाल तिखट वेगळं टाकून द्यायची फोडणी. आणि सब्जी मसाला टाकणार. तर हा सब्जी मसाला टाकणार आहे. तर चला आता पटकन फोडणी देऊन देते.
तर मसाला चांगला शिजू देते मोठ्या गॅसवर, तेल सुटसपर्यंत, आणि मग बाकीचे मसाले टाकणार आणि लाल तिखट आणि सब्जी मसाला टाकणार. बस एवढंच टाकणार. तर यात मी सगळे मसाले टाकून मस्त. तर आता याच्यात चणे आहे ना आपले काळे चणे गावरान, ते टाकणार. त्याचं पाणी पण आहे ते पण टाकणार मी. कोथिंबीर. आपली भाजी एकदम रेडी होते काळ्या चण्याची, छोले मस्त अशी. आता हे पाणी थोडं घट्ट होईल थोड्या वेळाने. आता पातळ दिसते चण्याची भाजी एकदम रेडी झालेली आहे बघू शकता अशी, आणि घट्ट झालेली आहे. मस्त दिसते काळ्या चण्याची. चना मसाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर आता आम्ही बाहेर आलोय आणि पिनॅकल मॉलला आलोय बघू शकता इथे. तर तेच मला 1-2 वस्तू घ्यायच्या आहे. तर बघते आता भेटतात की नाही. चला पिनॅकल मॉलला आलेलो. तर मग एकच नारळ छान भेटतात पण आता 42 रुपये होते. आता खूप कमी होतं 20 रुपये. प्रोसेसर भारी आलंय. मिनी फूड प्रोसेसर आहे. काय आहे भाज्यांचं का सलाड बारीक करायचं मिनी फूड प्रोसेसर. भारी आहे मिनी फूड प्रोसेसर. आंबे तर किती मस्त आले. भारी आहे. बघायला लागेल आंबे छान. 80 रुपये. तर इथे बघू शकता मास्क किती छान छान आहे. आणि 50% ऑफ का वेशोला. तर इथे पिनॅकल मॉलला आली होती. तर मला ना एक पिझ्झीचं ब्लश घ्यायचं होतं. तर तो इथे ऑनलाईन दाखवत होते पण काही मिळालं नाही मला. बघते आता. तेवढंच काम होतं, दुसरं काही काम नव्हतं. पण असंच आता फिरून घेतो आलं तर. बहुतेक मला असं नायका वगैरे तिथेच मिळेल ते पिझ्झीचं. इकडे कुठे कॉलेज रोडला. हां बघू होता नाही. आपण गेलो फिरायला कुठे हे असं असे घेऊन जाऊ आपण. ते रेडी टू इट ते खाली मिळेल. खाली चला खाली जाऊ. ए वाव किती छान फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी डबे. मी डबल डोअरचा फ्रीज घेऊन असंच घेणार आहे. तेव्हा सगळा सेट इतका भारी घेणार आहे. पण हां किती छान आहे बघू शकता. भाज्या वगैरे आपण कापून ठेवायला हवा द्यायला. हां एअर जाण्यासाठी पण असेल ना. खाली मस्त आहे. कितीला आहे? 462 रुपयाला आहे. पण चांगली क्वालिटी नाही ना. मग हे बघ 250. हा पण छान आहे. मोकळे फ्रुट्स वगैरे छान आहे. मस्त आहे. हा कलर छान आहे. ब्रॉन्झ कलर बघू शकता. अशी खूप छान आहे. छोटे पण छोटे पण साईज नुसार आहे. पण मस्त आहे. मी घेईल मग नंतर. स्टोरेजवालं. तर इथे आलो होतो ना, काहीच भेटलं नाही मला जे पाहिजे ते. तर आता जातो आम्ही. कुठे जायचं आता? डोंगरेला पण जायचं ना, बघायचं आहे डोंगरेला. स्टार मॉलला आलेले बघू शकता. तर तिथे बघते आता. तरी ह्यावेळेस खूप छान क्वालिटी आलेली कपड्यांमध्ये बघू शकता. झुडिओला मस्त फ्रॉक बघते आता. बघू शकता समर कलेक्शन. हे जीन्स किती छान आहे. गोव्याला गेलो का फिरायला मला घ्यावं लागेल. मस्त आहे. समर कलेक्शन आहे ना. हां हे सगळं समर कलेक्शन आलेलं मस्त. तर हे असं घरात घालण्यासाठी बघितलं मी. पॅन्ट कॉट सेट आहे. तर हा एक कॉट सेट आहे. मस्त बघू शकता. इथे बघू शकता पॅन्ट खूप छान आहे.
ना पॅन किती मस्त आहे हा हे असं आहे बघ हे. तरी हे बघू शकता इथं समर लुक करण्यासाठी छान छान आलेली आहे फ्रॉक इथे भारी आहे आणि इथे बघू शकता ब्लॅक इथे पण आहे तरी हा समरचा खूप छान आहे बघू शकता एक्सेल डबल एक्सेल आहे बघा हे कोणते त्यांचे एक्सेल ऑनलाईन आहे का बघा कोणतं कापड आहे काय माहिती हां भारी आहे बघू शकता असं तर हा बघू शकता मस्त समान ड्रेस आहे समोर कलेक्शन हे छान बघ, हे आहे सगळं ड्रेस हे घालतात बघ बीचवर हे मऊ कापड आहे पांढरं कॉटन आहे ना हे 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 भारी आहे, मऊ आहे बघ ना. ते नाही ब्लॅक व्हाईट ना मला हे असं 200 रुपये तू ते बघ हे. समर कलेक्शन तर बघू शकता इथे पूर्ण समर कलेक्शन आलेलं आहे मस्त व्हाईट आहे फ्रॉक व्हाईट छान आहे मस्त पहिले मी अशी खूप घ्यायची का तर बघू शकता हा पण मस्त आहे हा तर खूपच छान आहे हो बघू शकता फ्रेश फ्रूट असतात आंबे किती आले खायचे का तुला आंबा खाय पण त्याच्यामध्ये बघून अजून काय काय अवाकाडो आहे काय केलं पेअर मस्त हे ड्रॅगन फ्रूट याचं समजा आपण घेतला हे बघ ना आणि ते तुम्ही लावलं आवा काढतो हे बघ 49 तुम्ही किती आणलं तरीशी 70 रुपये इथे 49 लय महाग देतो 49 180 रुपयाला मी आणलं होतं इथे आपल्याला येल्लो आणि रेड पण भेटेल हो बापरे खतरनाकच दिले तर इथे ना आपलं सी फूड पण मिळेल स्टार मॉलमध्ये बघू शकता तर घरी आलो आणि लगेच स्वयंपाकाला लागली तर आता मस्त करते मी चिकन आणि तुम्हाला हे भांडे दिसत असेल आज दोन्ही याच्यात मी मातीचे भांडे वापरलेले आहे भातासाठी हे भांडं वापरलेलं आहे आणि चिकन करण्यासाठी हे पण मातीचंच भांडं आहे हे आधी जुनं आहे हे आता मी आणलेले रिसेंटली आणि यात मस्त भात होतोय छानपैकी खूप भारी वाटतो मस्त भात एकदम मस्त होतो याच्यामध्ये आणि एकदम सफेद आहे बघू शकता असं भात झालेला आहे तो आता आपला आणि इथे मस्त चिकन करते काळ्या मसाल्याचं तर हा मसाला टाकलेला आहे तर हे खूप जुनं भांडं आहे 10-20 वर्षापूर्वीचं मातीचं भांडं तर आता मी असं चिकन करते त्याच्यासाठी काळा मसाला 3 चम्मच लाल तिखट जिरा पावडर आणि धना पावडर हळद आणि चिकन मसाला थोडासा अंदाजे इथे भात झालेला आहे आता झाकून देते कमी गॅसवर आणि इथे चिकनचं मस्त मसाला फ्राय होतोय आणि त्याच्यात हे चिकन
मी गेली होती टॉप वगैरे आणण्यासाठी, टी शर्ट आणण्यासाठी घरात वापरण्याचे, पण मला काही आवडले नाही झुडिओला. तर मग स्टार मॉलला गेली. तिथे छान मला म्हणजे स्टार मॉलच्या बाहेर एक आहे शॉप, तिथे मस्त मला हे भेटलं आईस रोल ऑन. खूप मस्त आहे. त्याच्यात तुम्ही काकडीचा ज्यूस किंवा बटाट्याचा ज्यूस वगैरे टाकून मस्त रोल ऑन करू शकता दुपारचे वगैरे. तर छान आहे, मस्त मला आवडलं. तर ते घेतलेलं आहे, हे भेटलं. बाकीचं मग स्टार मॉलला मग छोटे मोठे सामान हे घेऊन आलेली आहे. तर माझे ना जिरे संपले होते, तर जिरे मस्त छान भेटले होते. म्हणजे 500 रुपयाचे जिरे मला ते 200 रुपयाला भेटले. तर 500 रुपयाचे जिरे आहे ते 200ला भेटले मला मस्त. आणि हे पॅकेट सील करायला आणलेलं आहे. पिशवी आपण कसं फोडतो मग ते सील करायला हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे बी आणते आणि पापड भेटले मस्त उडदाचे, एकावर एक फ्री. आणि हे बाकीच्या 2-3 गोष्टी आहे. मिरची संपली होती माझी, मिरची पण आणली मी मस्त. तर ही मिरची आहे, खूप रेड आहे मस्त. चिली पावडर स्टार मॉलची टाटाची, खूप छान आहे, मला भारी वाटली मस्त लाल कलर. तर एवढं घेऊन आलेली आहे. आता चपात्या करते, चिकन पण मस्त होतंय. इथे बघू शकता मस्त चिकन झालेलं आहे, असं काळ्या मसाल्याचं मस्त झालेलं आहे. आणि भात पण छान झालेला आहे, याच्यामध्ये बघू शकता एकदम पांढरा शुभ्र भात झालेला आहे असं. चिकन चला आता आम्ही जेवण करून घेतो, कारण भूक पण लागली, उशीर झाला, 11 वाजून गेले आज. आणि इथे चपात्या पण झालेल्या आहे आणि इथे सुकं चिकन काढलंय. तर इथे मी भांडे घासून घेतले आणि मातीचं भांडं हे हातानेच घासून घेतलं. आणि भात आहे याच्यातच, तर तो राहू दिला. डिशवॉशरला भांडे लावले आणि किचन पण पूर्ण क्लीन केलेलं आहे, बघू शकता. बेसिन पण मस्त क्लीन करून घेतलं. तर मस्त मातीच्या भांड्यांमध्ये छान असतं जेवायला, म्हणजे जेवण चांगलं केलेलं चांगलं असतं त्याच्यामध्ये नेहमी. तर पूर्वी तर मातीचे भांडेच वापरायचे आणि आता मी मस्त मातीच्या भांड्यात भात पण केला आणि चिकन पण केलं. चिकन तर नेहमी करतो मातीच्या भांड्यात, म्हणजे ज्या आता हे आहे ना, हे खूप जुनं भांडे त्यात नेहमी करतो. पण भात मी फर्स्ट टाइम केला याच्यामध्ये आपल्या ह्या मातीच्या भांड्यात. तर इतका मस्त झाला, मोकळा आणि मस्त मऊ झाला आणि असं कच्चा पण नाही राहिला, खूप छान झाला. तर तेच आज मस्त मातीच्या भांड्यांमध्ये केलं. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. मस्त झुडिओमध्ये पण गेली, खूप छान कलेक्शन आलेले आहे, समर कलेक्शन. तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही नक्की घ्या, खूप छान छान कलेक्शन आले. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.